अजित पवार साहेबांचा घात कोणी केला? व्हीके सिंगने, व्हीएसआर कंपनीच्या मालकाने सांगितलं स्पष्टपणे की घात करणारा कोण आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी घात केला असेल तर मला जेलात टाका, पण घात करणाऱ्याचं नाव सांगितलं त्याने की विमानाचा चालक होय. हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. विमान अपघात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक होती असा जबाब व्हीएसआर कंपनीचा मालक बघितलं ना. यानं पण दिला. एक अजून व्हिडिओ दाखवतो तुम्हाला की रोहित पवार सांगून राहिले की व्हीएसआर कंपनीच्या मालकाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली सीबीआय सीआयडीने. एक असा एक व्यक्ती आहे, एक हत्यारा म्हणू शकतो आपण, एक गुन्हेगार म्हणू शकतो व्हीएसआर कंपनीचा मालक, तर त्याने एवढं मोठं कांड करूनही त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. बघू शकता तुम्ही त्यांचा व्हिडिओ. व्हीएसआर कंपनीचा मालक म्हणजे व्हीके सिंग हा सीआयडीला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होती. 11-11:30 वाजता व्हीके सिंग सीआयडी कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं. फार नाश्त्यापासून जेवणापर्यंत, आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली. त्याच्याच बरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही. मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो व्हीके सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं. म्हणजे एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे. बघितलं ना. मग रोहित पवार साहेब सांगून राहिले की व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली सीबीआय सीआयडीने. या गुन्हेगाराला कोणा नजरेनं बघितलं पाहिजे? हा, आणि जेव्हा व्हीके सिंग अंदर जातो चौकशीसाठी, तिच्या संग तिचे बॉडीगार्ड संघ राहतात, त्यांच्यापाशी बंदुका राहतात, आणि एक म्हणजे कसं व्हीके सिंगला तिथं जेवण होतं चांगल्या पद्धतीचं. जेव्हा जाताना व्हीके सिंग दिसला, येताना व्हीके सिंग दिसला नाही. आणि व्हीके सिंग अंदर म्हणते मॅच बघितली. म्हणजे काय समजून सांगा तुम्हाला. म्हणजे व्हीके सिंगला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. कोण वाचवत असेल व्हीके सिंगला? काय वाटतं तुम्हाला? व्हीके सिंग सांगून राहिला, व्हीएसआर कंपनीचा मालक सांगून राहिला की घात करणारा अपघाती मी नाही, चालक आहे. म्हणजे चालकाच्या बोकांडीवर सगळ्या गोष्टी मारल्या जातात. व्हीके सिंगला ट्रीटमेंट, व्हीआयपी ट्रीटमेंट मिळालं. त्याला जेवणापासून तर त्याला बाहेरून येण्याचं म्हणजे त्याला एवढी सिक्युरिटी टाईट होती की खूपच, का त्याला पुष्टासाठी बोलावलं की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी बोलावलं की त्याचा आदरभाव सन्मान करण्यासाठी बोलावलं हे मला माहित नाही. व्हीके सिंगला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे का? काय वाटतं तुम्हाला? कारण कसं आहे, अजितदादाचा घातून 1 ते 1.5 महिना होत राहिलेला आहे, तरीही अजित पवार साहेबांचा घात झाला की अपघात झाला अद्याप मालूम नाही. काय म्हणाल तुम्हाला की रोहित पवार साहेबांनी सांगितलं, हे जे गोष्टी सांगितल्या आहे की व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं सीआयबी सीआयडींनी, तर माझं एकच म्हणणं आहे की ट्रीटमेंट कोणाला दिलं पाहिजे? जो व्यक्ती चांगला आहे, कुठला गुन्हेगार नाही, काही नाही, पण हा व्यक्ती एक अजितदादाचा घातवंतातला एक व्यक्ती आहे. तो म्हणून राहिला विमान चांगलं होतं, रनवे चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, पण मालकाला रनवे दिसला नाही. त्या कारणामुळं तो रनवेतून चुकला, तेव्हा त्या कारणामुळे विमान फुटलं. विमानात कुठला बिघाड नव्हता, काही नव्हता. तो व्यक्ती असं सांगतो, तो विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. त्या व्यक्ती सांगून राहिला आणि त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळून राहिली. काय म्हणाल तुम्ही? का दाल में कुछ काला आहे? काय व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे? व्हीआयपी ट्रीटमेंट का मिळत आहे व्हीएसआर कंपनीच्या मालकाला? कोणाचं वाटतं तुम्हाला घात? काय वाटतं तुम्हाला? एक गुन्हेगारीच्या नजरेनं व्यक्ती आला होता आणि त्याची चौकशी 3 ते 4 दिवस करण्यात आली, आणि चौकशी कोण्या पद्धतीने केली हे मालूम नाही. कारण बाहेरचे कुठले पत्रकार म्हणा, न्यूजवाले म्हणा, कोणीही अंदर गेले नाही त्यांच्या.
जिथं चौकशी चालू होती तिथं पत्रकार लोकांना निषेध होता, म्हणजे तिथं जाऊ शकत नव्हते. फक्त तिथे त्यांचे VK सिंगचे सिक्युरिटी आणि त्यांनी संघ बिंदुका पण नेल्या होत्या म्हणते संघ, असा व्हिडिओ मध्ये बघितलं आहे. तर सांगा तुम्ही का आपले रोहित पवार साहेबांनी सांगितलं, तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा. काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये काय डाव आहे की काय आहे नेमकं प्लॅन आहे की काय? अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे लोकांना माहित होऊ द्यायचं नाही आहे काय? हा, कारण VK सिंग हा VIP ट्रीटमेंट घेण्यासाठी गेला होता की अजून त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं, हे काही समजून राहिलं नाही. रोहित पवार साहेबांचे भरपूर आरोप आहे, ते खरे आहे का? रोहित पवार साहेबांनी आतापर्यंत जेवढे वक्तव्य केले हे खरे आहे का? आता तुम्ही व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का अजितदादांचं खरं बरोबर आहे म्हणून? कारण अजित पवार साहेबांचे कुठल्याही कार्यकर्त्याला म्हणा, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना, कुठल्याही लोकांना ते अंदर जाऊ दिलं नाही. म्हणजे काय बा, जेव्हा VK सिंग जाताना सगळ्या लोकांना दिसला, पण VK सिंग येताना कोणा लोकांना दिसला नाही का बरं? का VK सिंग का पोलिसच्या प्रोटेक्शन मध्ये होता? CBI CIDच्या गाडीमध्ये गेला? कोण्या गाडीमध्ये गेला असेल? का अशाच नराधमांना म्हणा, अशाच गुन्हेगार लोकांना काय अशाच पद्धतीचे ट्रीटमेंट द्यावं काय? अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मरतो त्याचा घात होतो, महाराष्ट्राचा अर्थमंत्री मरतो त्याचा घात होतो, अपघात होतो, आणि एखाद्या गुन्हेगाराला चौकशी करायला CID CBI बोलावतात, तर त्याला VIP ट्रीटमेंट दिलं जातं, त्याची जेवणा खावण्याची सोय केली जाते, तिथं त्याला हे पण दाखवल्या जाते. क्रिकेट बघतो तो बापा, क्रिकेटचे सामने बघतो तो तिथे, आणि जाताना VK सिंग दिसत नाही. काय वाटतं तुम्हाला? काय खोटं काय खरं नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि रोहित पवार साहेब हे आक्षेप घेत आहे, त्यांची तक्रार आहे, त्यांच्या मनात भरपूर अशा गोष्टी निर्माण होऊन राहिलेल्या आहे की सांगू शकत नाही. आणि रोहित पवार साहेबांनी सांगितलं की कुठल्याही कर्मचाऱ्याला, कुठल्याही पत्रकाराला आत घेऊ दिलं नाही. फक्त VK सिंगचे कार्यकर्ते, त्याचे सिक्युरिटी आणि त्यांच्या संग बंदुका होत्या. बंदुका अंदर का घेऊ दिल्या? का नाही? काही VK सिंग एवढा पॉवरफुल आहे का? VK सिंगच्या मागं कोणाचा पाठिंबा आहे? कोण आहे पाठीची VK सिंगच्या? काही मालूम नाही. कोणामुळे उडून राहिला VK सिंग हे माहित नाही. पण माझं हे मत आहे की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला, जनतेपर्यंत येणार की नाही येणार? त्यांचा घात करणारा कोण आहे हे माहित होणार का? कोण आहे? का VK सिंग आहे अजितदादाचा घात करणारा? कोण आहे? की चालक आहे की मालक आहे? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेला माहित होणार. तुमचा कमेंट लय महत्वाचा आहे. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय.